पुणे नाशिक नंतर आता नागपुरातही बिबट्याची दहशत। भांडेवाडीतील घरात बिबट्या शिरला। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू। संभाजीनगरात अतिक्रमणावर कारवाई। पैठण गेट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा। मनपा 110 अतिक्रमण हटवणार। 24 तास उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित रवींद्र तारूंना बडतर्फ करणार। राजेंद्र मुठे समिती पुन्हा ऍक्शन मोडवर। ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। 50% वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू। गेल्या सुनावणीत कोर्टाचा इशारा। आजच्या सुनावणीकडे नजर। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्याबाबत चर्चा। कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, वर्षा गायकवाडांचा मनसेवर निषेध। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। 22 नोव्हेंबरपासून प्रचाराचा धडाका। दररोज 3 प्रचार सभा घेणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शमीम खान यांच्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। चूक लक्षात येताच पाक मुर्दाबादच्या घोषणा। शमीम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल। साताऱ्यात भाजपचा विजयी षटकार। मलकापुरात 5 तर सातारा शहरात 1 नगरसेवक बिनविरोध। भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। वाशिममध्ये ठाकरेंचा भाजपला धक्का। 5 माजी नगरसेवकांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। नगर परिषद निवडणुकीमध्ये चुरस वाढणार। पालघरच्या वाडा एमआयडीसी मध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट। कारखान्यातील कामगार जखमी झाल्याची माहिती।